तर काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हा भ्याड हल्ला करण्यात आला। हल्ल्यात राज्यातील पनवेलमधील दिलीप देसले यांचाही मृत्यू झालाय, तर सुबोध पाटील जखमी झालेत। पर्यटनासाठी उरण पनवेल येथील अनेक नागरिक पहलगाम येथे गेले होते, मात्र या हल्ल्यामध्ये आता एका पर्यटकाचा मृत्यू झालेला आहे। पनवेलमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला। दिलीप देसले असं त्यांचे नाव आहे, तर सुबोध पाटील या हल्ल्यामध्ये जखमी झाले। पर्यटनासाठी उरण पनवेल येथील अनेक नागरिक पहलगाममध्ये गेले होते, तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील या परिस्थितीचा आढावा घेतला। तिकडे अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती देखील प्रशांत ठाकूर यांनी दिलेली आहे। अतिशय दुर्दैवी आणि तितकी संतापजनक घटना म्हणजे आज काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेला गोळीबार। पर्यटकांवरती हा असा भ्याड हल्ला, भ्याड गोळीबार ज्या अतिरेक्यांनी केलाय, त्याच्यामुळे देशभरामधले वेगवेगळ्या लोकांचा जीव गेलेला दिसतोय। सुबोध पाटील कामोठा या ठिकाणी राहत आहेत, एक्साईजमध्ये ते ऑफिसर आहेत। त्यांनाही गोळी लागली आहे। सुदैवानं त्यांना त्याच्यामधून फार गंभीररित्या ते जखमी झालेले नाहीत अशीच पोलिसांकडची माहिती आहे। त्यांच्याशी संपर्क झालेला आहे, त्यांच्या परिवारातल्या लोकांचा देखील पोलिसांचा देखील संपर्क झाला आहे आणि त्यामुळे त्यांना याच्यातून काही नसावं अशाच पद्धतीची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।